कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा निघालेला आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती शिवतीर्थ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। महिलेनं महापुरुषांबाबत अपशब्द वापरले आणि त्यामुळे हा मोर्चा काढला जातोय। आमदार संग्राम जगताप, राहुल आवाडे मोर्चामध्ये सहभागी असणार आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीत हा मोर्चा आपण बघतोय। आपण आता मोर्चेला सुरुवात करणार आहोत। आपण प्रेरणा या संदर्भात भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। भूषण, नेमकं प्रकरण काय होतं आणि या सगळ्या मोर्चेकरूंची नेमकी मागणी काय आहे? नक्कीच जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापूर्वी इचलकरंजी शेजारी असलेल्या कमनूर गावामध्ये एका महिलेनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले होते आणि त्याच विरोधात आज हा हिंदू जन आक्रोश मोर्चा इचलकरंजीमध्ये निघालेला आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर या सगळ्या मोर्चामध्ये महिला सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या 8 दिवसापासून याच प्रकरणावरून कबनूर आणि इचलकरंजी परिसरामध्ये वातावरण काहीसं तणावपूर्ण बनलेलं होतं। या दोन्ही गटांमध्ये एक समझोत्याची बैठक देखील झाली, मात्र ती फारशी काही त्यामध्ये तोडगा निघाला नाही आणि म्हणूनच आपण बघतोय की आता हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या सगळ्या मोर्चामध्ये आमदार संग्राम भूषण, या मोर्चावरती तुम्ही लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।